नमस्कार, झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व नवी दिशा. बातमी आहे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न. आमदारांचे मार्गदर्शन आणि 816 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ. मंचर, आंबेगाव. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, जिल्हा प्रशासन आणि आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 27 जुलै 2026 रोजी शिवगिरी मंगल कार्यालय मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विधानसभा मतदारसंघस्तरीय भव्य समाधान शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत जलद गतीने आणि एकाच छताखाली पोहोचावा हा या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे. सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासनाने तत्परतेने सोडवून त्यांना शासकीय सेवांचा थेट लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आंबेगाव शिरूर या 2 तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या या मतदारसंघात आयोजित शिबिरास आंबेगाव व शिरूरचे उपविभागीय अधिकारी, दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार आणि गट विकास अधिकारी, खेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी SDPO, तालुका कृषी अधिकारी, तालुका बाल विकास अधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील कार्यक्रमांमध्ये आंबेगाव तालुक्यातील 9,718 आणि शिरूर तालुक्यातील 5,150 नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला होता. याच साखळीत आज पार पडलेल्या शिबिरामध्ये दोन्ही तालुक्यातील एकूण 816 लाभार्थ्यांना थेट सेवा व दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आंबेगाव पंचायत समितीमार्फत घरकुल, बचत गट, शिक्षण, रोजगार हमी व पशुसंवर्धन विभागातील 271 लाभार्थी, शिरूर पंचायत समितीमार्फत 75 लाभार्थी, आरोग्य विभागामार्फत 182, संजय गांधी निराधार योजना, महसूल व निवडणूक शाखेतून 125, कृषी विभागाकडून 56, महा ई-सेवा केंद्राद्वारे 39 महिला व बाल विकास ICDS विभागांतर्गत 28 प्रकल्प अधिकारी, घोडेगाव आदिवासी विकास 15, सार्वजनिक बांधकाम विभाग PWD 8, भूमी अभिलेख DYSLR 3, इतर 11 अशा विविध सेवांचा समावेश असून सर्व स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे एकाच छताखाली निराकरण करण्यात आले.